1993 साली आलेला लपंडाव हा मराठी चित्रपट खूप गाजला होता। आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की प्रेक्षक आवडीने पाहतात। या सिनेमात अशोक सराफ, विक्रम गोखले, वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, सविता प्रभुणे, अजिंक्य देव, सुनील बर्वे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती। या साऱ्या दिग्गज कलाकारांमध्ये चिनू हे पात्र साकारणारे बालकलाकार मात्र भाव खाऊन गेली होती। चित्रपट प्रदर्शित होऊन आज तब्बल 32 वर्ष उलटली आहेत। आज इतक्या वर्षांनी चिनू नक्की काय करते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। लपंडाव या चित्रपटात चिनू हे पात्र सई देवधर या अभिनेत्रीने साकारलं होतं। तेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती। बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणारी सई देवधर आता सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे। आपल्या सकस अभिनयाने ती सध्या हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्व गाजवत आहे। सईचा जन्म 21 एप्रिल 1984 साली पुण्यात झाला। कलेचा वारसा तिला तिच्या घरातूनच मिळाला होता। तिचे वडील डेबू देवधर हे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर होते। अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे। तर तिची आई श्रावणी देवधर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शिका आहेत। श्रावणी देवधर यांनी मराठीमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू, मोगरा फुलला, तर हिंदीमध्ये ये सिलसिला है प्यार का, द शोले गर्ल, पहचान अशा गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शन केलंय। शिवाय त्या स्टार प्रवाहाच्या चॅनल हेड म्हणून अनेक वर्ष कार्यरत होत्या। आई वडील सिने क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे सईला लहानपणीच अभिनय क्षेत्रात काम करायची संधी मिळाली। तिने 1991 साली प्रहार या सिनेमातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। त्यावेळी ती केवळ 7 वर्षांची होती। पुढे 1993 साली आलेल्या लपंडाव या मराठी सिनेमामुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचली। तिला या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य पुरस्कार मिळाला होता। या सिनेमाचं दिग्दर्शन तिच्या आईने म्हणजे श्रावणी देवधर यांनी केलं होतं। या सिनेमाला त्यावर्षी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता। लपंडाव सिनेमानंतर शिक्षणासाठी सई काही वर्ष अभिनयापासून दूर होती। पुढे शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या 19व्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं। 2003 साली सारा आकाश या गाजलेल्या हिंदी मालिकेत तिने फ्लाइट लेफ्टनंट मोनिका सिंग हे मध्यवर्ती पात्र साकारलं होतं। या मालिकेतील तिचं काम खूप गाजलं होतं। या मालिकेत अभिनेते शक्ती आनंद यांनी कॅप्टन विक्रम ही भूमिका साकारली होती। या मालिकेतील शक्ती आनंद आणि सई देवधर ही जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती। या मालिकेदरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2005 साली या दोघांनी लग्न केलं। पुढे या दोघांना 2011 साली मुलगी झाली। तिचे नाव नक्षत्र आहे। सईचे पती शक्ती आनंद हे हिंदी मालिका विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत। त्यांनी क्योंकि सास भी कभी बहू थी, कुसुम, एक लड़की अंजानी सी, बालिका वधू, कुंडली भाग्य यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलंय। मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा सर्व क्षेत्रात ते कार्यरत आहेत। सारा आकाश मालिका गाजवल्यानंतर सईने मागे वळून पाहिलं नाही। त्यानंतर गेली 22 वर्ष तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये अविरत काम केलं आहे। तिच्या गाजलेल्या मालिकांबद्दल बोलायचे तर तिने सिद्धांत, CID, कसोटी जिंदगी की, एक लड़की अंजानी सी, अदालत, उडान, दबंगी यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय। याशिवाय नजबलिये, जीना इसी का नाम है, किचन चॅम्पियन यांसारख्या रिएलिटी शो मध्ये देखील ती दिसली होती। 2019 साली मोगरा फुलला या मराठी सिनेमातून तिने मराठी सिनेविश्वात पुनरागमन केलं। या सिनेमात ती स्वप्नील जोशीसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती। याशिवाय गेल्या वर्षी आलेल्या मायरी या वेबसिरीजमध्येही तिने प्रमुख भूमिका साकारली होती। अभिनयासोबत ती दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही कार्यरत आहे। तिने न आवडती गोष्ट नावाचा मराठी सिनेमा दिग्दर्शित केला आहे। शिवाय आतापर्यंत सुमारे 10 शॉर्ट फिल्म सुद्धा दिग्दर्शित केल्या आहेत। अशा प्रकारे लपंडाव या सिनेमात चिनू हे पात्र साकारणारी चिमुरडी आता सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली असून आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवत आहे।